ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेला पत्र, शिवाजी पार्कची परवानगी मिळावी म्हणून जानेवारीतच पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव, आदित्य आणि संजय राऊतांना बसवण्यात आलं शेवटच्या रांगेत। हीच का तुमची जागा म्हणत भाजप आणि शिवसेनेने लगावला टोला। काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली। राहुल गांधींच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्यामुळे एकनाथ शिंदेंचा टोला। रांगेवरून टीका करणारे भंपक लोक तर प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले। सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंवरती होणाऱ्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर। नरेश मस्केंवर टीका करताना राऊतांकडून मस्केंचा दुतोंड्या गांडूळ म्हणून उल्लेख, तर ते गांजा राऊत आहेत असं म्हणत नरेश मस्केंचा पलटवार। आमदार रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांमुळे जुंपली। कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर दोघांचे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप, तर रोहित पवार गुंड असल्याचा पडळकरांचा आरोप। महायुतीतील पालकमंत्री पदाचा तिढा कायम। रायगडसाठी तटकरे गोगावलेंमध्ये दावे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांसाठी भाजप आग्रही। महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला वेग, संशयित आरोपी गोट्या गीतेचा शोध सुरू। गीतेच्या अटकेसाठी पथकं रवाना। माधुरी हत्येसंदर्भात मुंबईत महत्वाची बैठक, नांदणी मठ, वनतारा आणि सरकारी वकील करणार चर्चा। सुप्रीम कोर्टातल्या याचिकेसंदर्भात मसुदा ठरवणार। वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। वनोजा आणि पिंजर मार्ग वाहतुकीसाठी बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला। कोल्हापुरातील हुपरीत लाठ्याकाठ्यांनी 2 गटात हाणामारी, 5 ते 6 जण गंभीर जखमी। जुन्या वादातून हाणामारीची माहिती। तुम्ही काय संदेश त्या ठिकाणी दिला आहात? आता आमची सगळ्यांची मागणी आहे की अधिवेशनामध्ये असताना पडळकरांवर अनेक लोकांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पडळकरांनी गुन्हे केलेत असं आम्हाला तिथं सांगितलं। त्यात एक पडळकर नावाची गरीब महिला आहे, ज्याने असं सांगितलं की पडळकरच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची जमीन हडपली। त्यामुळे अशा पद्धतीने आमच्यावर तुम्ही जर कारवाई करत असाल, त्या ठिकाणी तुम्ही जर आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल, हंडेच्या कानामध्ये सावून रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल, तर आम्ही कोणाला काही घाबरत नाही। तुम्ही जी काय SIT करायची ती तुम्ही करा। बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हंडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो। म्हणजे हे जे काय चालू आहे ना, कुठं ना कुठं तरी सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काही सरकारच्या विरोधात बोलतोय, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्ही कोणालाही घाबरत नाही। जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा, पण ती कारवाई करत असताना जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि हा जो सुरवसे नावाचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर जे कलम लावले ते एवढे कडक कलम तुम्ही लावले असतील तर मग सुरवेसेला जी मारहाण झाली होती त्या मारहाणीच्या बाबतीत हंडेवर सुद्धा तुम्ही ती कारवाई करणार आहात का? आज या राज्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण घ्या, महादेव मुंडेचं प्रकरण घ्या, 2-2 वर्ष झालं तिथं कुठेही कारवाई केली जात नाही, न्याय मिळत नाही। आणि मग अशा पद्धतीने जर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असेल आणि आम्ही फक्त महाराष्ट्राच्या बाजूने या सरकारच्या विरोधात तिथं बोलत असेल आणि आम्हाला या सेटअपमध्ये अडकवण्याचा जर प्रयत्न सत्तेतले काही लोक करत असतील तर हे हास्यास्पद आहे। आम्ही कोणालाही घाबरत नाही। ईडीला घाबरलो नसेल तर आम्ही या थोडी पडळकरच्या कार्यकर्त्यांना, पडळकरच्या या रणनीतीला आणि या राजकीय खेळीला आम्ही थोडीच घाबरणार आहोत, हे स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत। अहो
अहो सदाभाऊ खोत, खरं काय तर लोकांना सांगा. तुम्ही स्वतःच बोलला होता की शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना आम्ही दुधात पाणी घालायचो, आम्ही फसवणूक करायचो, आम्ही दिखावा करायचो आणि रस्त्यावर आंदोलन करायचो. जो शेतकऱ्याचा झाला नाही शेतकरी नेता म्हणून, तो लोकांचा थोडी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुम्ही क्लेम करत असताना, एखादी भूमिका घेत असताना, खोकले आरोप करत असताना पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो पुरावा त्या ठिकाणी तुम्ही द्या. आम्ही तर अनेक पुरावे तुम्हाला दिलेले आहेत की जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा गुंड लोक हे भाजपचा प्रचार करताना, अजितदादाच्या पक्षाचा प्रचार करताना, त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना कोण कोण गुंड तिथं भेटलं होतं, त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांना कोण भेटलं होतं, राम शिंदे सरांना कोण भेटलं होतं, हे सगळे पुरावे आम्ही तिथं दिलेले आहेत. त्यामुळे गुंडागर्दीला कोण खतपाणी देते हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जो चॉकलेट बॉय दुसरा मित्र आहे पडळकर, याला फक्त पाठिंबा देण्यासाठी उगाच काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून जर हे स्टेटमेंट खोत भाऊ देत असाल तर लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलंय तुम्ही शेतकऱ्याची कशी फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. खोत नाराज आहेत, त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे. त्यांना अपेक्षा होती त्यांना मंत्रिपद मिळेल, पण त्यांनाही मंत्रिपद मिळालं नाही. आणि चॉकलेट बॉयचे दुसरे त्यांचे सदस्य आहेत पडळकर, यांनाही तिथं कुठेही. तर रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित आहेत. सर नमस्कार, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. बोला. रोहित पवार म्हणतायत की अमित सुरवसे जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, पण गुंड प्रवृत्तीला कोण नेमकं थारा देतंय हे लोकांना माहिती आहे. त्यांना काय म्हणायचंय? मुळात रोहित पवारच हा एक गुंड आहे. रोहित पवारांच्या आजूबाजूला सगळे गुंड असतात. आता मी ऐकलं, सगळा फोन माझा अगोदर जोडला होता. रोहित पवार हा बिथरलाय पूर्णपणे, काही वाटल ते बोलायला लागलाय. ज्या प्रकरणामध्ये 2021 ला माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा हा सुरक्षेचा सत्कार करणारा हा आणि याचा आजोबा होता. कोविडच्या काळामधला तो प्रसंग होता. त्यांचे मास्क लावलेले फोटो आज पण तुम्हाला सोशल मीडियामध्ये आज पण बघायला मिळतील. जेव्हा माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दुसरा एक महादेव देवकाते नावाचा कार्यकर्ता आहे, हा सुरवसे नावाच्या कार्यकर्त्याच्या छातीवर पण शरद पवारचा टॅटू आहे. महादेव देवकाते म्हणून एक कार्यकर्ता आहे, त्याच्या छातीवरती पण पवारांचा टॅटू काढलाय. तो मला भेटला आणि त्यानं मला सांगितलं की रोहित पवारांना आम्हाला हे करायला लावलं होतं. आणि म्हणून मी आज सोलापूरच्या सीपी साहेबांना ही विनंती केली की 2021 ला माझ्या गाडीवरती दगड टाकला, त्यात महादेव देवकाते तुम्ही स्टेटमेंट घ्या आणि तो जर म्हणत असेल ते खरं असेल तर तुम्ही त्याची चौकशी करा आणि याला ह्या रोहित पवारला त्यामध्ये आरोपी करा. आता ह्यात काय चुकीची मागणी आहे? आणि अमित सूर्यवंशी तुमचा कार्यकर्ता आहे, तर तो ज्या पद्धतीनं दादागिरी करतोय, तर काल शरणू हांडेची हत्या करण्याचा त्यानं कट केला हे मी म्हणत नाही. पोलिसांनी त्यांना रंग्यात पकडलंय, अपहरण करून घेऊन गेलेत आणि परत आणि मग म्हणतोय आम्ही गुंडगिरी करतोय. आणि हा पूर्ण पवारांचा चेहराच गुंडागर्दीचा आहे. त्यांचे उद्योग आतापर्यंतचे हेच आहेत. आणि मग सदाभाऊला मंत्रिपद मिळालं नाही, गोपीचंदला मंत्रिपद मिळालं नाही, याला अजित पवारांची जागा घ्यायची आहे हे सांग ना खरं. एवढा का पावसाळ्यागत करतोय? तर मुद्द्यावर यांनी आलं पाहिजे. ज्या प्रकरणामध्ये 2021 ला माझ्या दगड गाडीवरती टाकला, महादेव देवकाते म्हणत असेल की रोहित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं, ते महादेव देवकातेंच्या छातीवरती पवाराचा टॅटू आहे. जो टॅटू कुणी काढत नाही, जो कोणी जवळचा कार्यकर्ता तोच काढतो. तर आमचं म्हणा की त्याची चौकशी करा. त्यामध्ये जर ह्यांनी बैठक घेतली असेल, पोलिसांच्या समोर निष्पन्न झालं तर रोहित पवारवरती गुन्हा दाखल करा. कालच्या प्रकरणामध्ये आम्ही कुणीच आरोप करत नाही. शरणू हांडेनी मीडियाच्या समोर सांगितलं की बाबांनो, ही जी मुलं आली ती पुण्यावरनं मुलं आलेली आहेत, हडपसरची मुलं होती काही, आणि त्याला मारण्याचा प्लॅन केला होता. गाडीमध्ये ते काय रोहित पवारांचं नाव घेऊन बोलत होते, रोहित पवारांच्या नावानं चर्चा करत होते. तर ह्याची शहनिशा होईल ना, त्याला घाबरून जायचं काय कारण आहे? तो एकदम असा बावचाळल्यागत करायला लागलाय, बिथरल्यागत करायला लागलाय, घाबरल्यासारखा वाटतोय. आणि त्यामुळं पोलिसांनी या सगळ्या विषयामध्ये सखोलमध्ये चौकशी करावी आणि रोहित पवारांनी लय टेन्शन घेऊ नये. तपासात निष्पन्न झालं तर आरोपी होईल. दुसऱ्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करताना मजा येते तुम्हाला जेलमध्ये टाकताना. तसं काय आम्हाला खोटं करायची आवश्यकता नाही. खरं असेल तर ते येतील यामध्ये, नसतील तर काय कारण नाही. सर रोहित पवार म्हणतात की पडळकरांना आम्ही घाबरत नाही, ते सत्तेचा गैरवापर करतात.
अरे आम्हाला घाबरायला काय आहे? आम्ही काय गुंड आहे काय? आम्हाला कशाला घाबरतील? लोकांना घाबरतील. परवा यवतमध्ये हिंदू समाज सगळा एकवटला, मग तिथं घाबरले. ते घाबरायची कारण अनेक आहेत. गोपीचंद पडळकर एखादी भूमिका घेतो, त्या भूमिकेला ते घाबरून जातात, बिथरून जातात. राज्यांनी बघितलंय सगळ्या कसे घाबरतात, कुठल्या विषयाला घाबरतात, कधी घाबरतात. त्यांचं त्यामुळे म्हणणं मला आहे काय वैयक्तिक लोकसभेला घाबरायचं? हा बोला सर बोला. त्यांनी मला घाबरण्याचं कारण नाही, पण मी जेव्हा जेव्हा भूमिका घेतो तेव्हा ते पूर्णपणे व्हायबल होऊन जातात. हा का गरज होतो ना, हा काय एकटा काय लागून गेलाय. त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेमध्ये गुंड लोक भाजपला भेटायला आले होते, अजितदादांच्या पक्षामध्ये भेटायला आले होते, तर मग आता तुम्ही काय सांगणार? गुंडगिरी काय आहे, तो येडा झालाय. त्याला राष्ट्रवादीचा चीफ व्हायची प्रचंड गडबड झाल्या, घाई झाली आहे. तुम्ही सकाळी बघितलं विधानसभेमध्ये, विधानसभेचं जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा सकाळी 8ला येऊन बसतो. पत्रकार 9ला येते, पण हा 8ला येऊन बसायचा. तिथं विधान भवनाचे सिक्युरिटी गार्ड उशिरा यायचे, पण हा लवकर यायचा. कारण ह्याला माहित होतं की 9च्या अगोदर आलं तरच मीडियात दिसतंय. म्हणजे मीडियामध्ये दिसण्यासाठी, पब्लिसिटी होण्यासाठी हा एवढा आटोकाट प्रयत्न करायचा. तुम्ही सगळ्या अधिवेशनांची सकाळ सकाळच्या बाईट बघा. म्हणजे संजय राऊत 9-10ला येतात, त्याच्या अगोदर हा यायचा. त्याला माहित आहे संजय राऊत आला का मग ह्याला नंबर मिळणार नाही, ह्याला दाखवणार नाही, स्क्रीन मिळणार नाही. तर हा लवकर, म्हणजे ह्याला ती करायची सवय लागलेली आहे आणि याला राज्याचा नेता लवकर व्हायची गडबड झालेली आहे. अरे अजून थांब जरा, उशीर आहे, जरा कळ का. पार्टी संपुष्टात यायची वेळ आली आहे. आता कुठं नेता होणार? पण सर इतक्या वादावादीमध्ये ते तुम्हाला चॉकलेट बॉय म्हणाले 3 वेळा. म्हणणार की काय? तर समोर समोर आम्हा दोघाला बसवा एकदा चॅनेलच्या समोर, तुमच्या सर. तिकडे बोलवा, एकदा समोरासमोर बसवून टाका. नक्कीच सर, नक्कीच. धन्यवाद सर आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.